या राड्या 70च्या पुरतीच मर्यादित दवरपाक जाय आता. त्यांचे ते लोक त्यांना खंयच्या मार्जिनान झडपी इलेक्शनात निवडून हाडला तुमकां सगळ्यांक खबर आसतले. 11,000 12,000 ते लोक सारखे लाचार जाल्लेले आहा. त्यांना जर कितें म्हणीत ते गरीब लोकांक काय म्हणप ना खंय, पूण तुमच्या खुस्ताचेर तो निवडून येवन आमचेर अत्याचार करता तेजी रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेतलो? तेजी रिस्पॉन्सिबिलिटी या 70च्या लोकांक घेवपाक जाय. ते निवडून दिता जाल्यार त्याच्या हातीन टीसीपी डिपार्टमेंट दिवपाचें काम हे ब्रोकर जनता पार्टीन केल्लेलें आहा. ही भ्रष्टाचारी जनता पार्टी आयच्या दिसा त्या ब्रोकर मिनिस्टराक विश्वजीत राण्याक 4 खाती दिल्लेली आहा. 4 तेजेर कंप्लेन केली, कोट्यांनी करप्शन केला म्हणून विजिलन्स कंप्लेन केलेली आहा. पूण ह्या सरकाराक तेजे एक खातें काढून घेवपाक जायना. कित्याक तर सेंटराच्या तेका विडो दिल्लो आहा गोंय सोंपोवपाक, गोंयकारांक सोंपोवपाक. पूण आमी सोंपतले काय ना ते आयज तेका दाखोवन दिल्लो आसा. आनी ही मशाल तशीच पेटत रावतली आनी तेंकाय पेटोवन घालतली. ते जर आनी मदानपणां करीत आनी आमकां जर आड उडोवपाचो प्रयत्न करीत जाल्यार ह्या मशालार आमी तेंकां उजो घालपाक फाटीं फुडें रावचे पडटलें. ही भ्रष्टाचारी जनता पार्टी तत्वांनी काय उरलेली ना. ही तुमची पोरणी बीजेपी उडोवंक ना, भाजप उडोवंक ना. हेंच्यांनी काँग्रेसीतले जे बऱ्यापैकी करप्शन करू शकता त्यांना वेचून हाडून आपल्या पक्षान बसयला आणि त्यांना आता पदां दिल्लेली आहा. ही तुमची बीजेपी उरलेली ना पोरणी, ही भ्रष्ट जाल्लेली आहा. आणि तुम्ही जितले दी त्यांच्या फाटल्यान नाचतल्यार तितलो तुम्ही स्वताकूच फोड पुरतल्यात. लक्षात घेयात. जाग्याक लागून, जमनीक लागून एका बायल मनशेचो जीव गेलो. ती थंयसरली टेनंट आसलेली, ती आणि त्याची भयण दोगांच जाणां रावताली ते एका घरान. व्हडलो जागो गांवच्या त्या जाग्या मदीं तेंचे घर आसलेले. त्या बायलेचो हट्ट आसलो आमच्या पुर्वजांची जागा ती, आमच्या पुर्वजांक घामा कश्टान कसयल्ली जागा ती, आपूण कशीच दिवची ना. खूब वर्सां लढो दिलो आनी एक दीस तिची भयण पिळगांव काल्याक गेल्लेली. ही मनीस एकटी घरा कडेन उरली. तिका इलेक्ट्रिकल शॉक येयलो आनी जीव गेलो पयली. आता हो इलेक्ट्रिकल शॉक लागलो काय लायलो हेजे उत्तर अजून आमकां मेळोंक ना. मोरजे गांवांत उमाकांत फोटाचे कितें केले हे सरकारानूच म्हणटलो. त्या दिल्ली वाल्याक त्या दोंगराचेर येवन फार्म हाऊस बांदपाक परवानगी दिली कोणी? या दिल्लीच्यान गोंयांत येवन हांगासर शेती करतले म्हणून तुम्ही त्यांना फार्म हाऊस बांदपाक दिता? हेंका इलेक्शना टायमार आमची मतां जाय, पूण इलेक्शन सोंपले काय हेंची चाकरी करपाक हेंच्या पांया कडेन पडपाक तांकां लज दिसना. आमचे पब्लीक रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही, लोकप्रतिनिधी, आपूण वचून त्यांच्या पांयांकडे लोटांगण घालता ते घालता, वैयक्तीक रितीन वचून घाला न्हू. आमचे लोकप्रतिनिधी म्हणून वचून कित्याक त्यांच्या पांयाकडे लोळटात तुम्ही? त्यांच्यानी भीक दिल्याशिवाय तुमची पोटां भरना काय कितें? आमचे जागे विकून तुम्ही आपली पोटां भरतल्यार, आपल्या बायले भुरग्यांची पोटां भरतल्यार? ह्यो जो आयज हरमळ गांवाचेर प्रसंग येयल्लो आसा तो टीसीपी डिपार्टमेंटाक लागून येयल्लो आसा. टीसीपी डिपार्टमेंटान 2024 एक कायदो हाडलो, 39A म्हणून अमेंडमेंट टू टीसीपी आहे. तेच्या पयलीं 2023 17(2) म्हणून हाडलेलो. 2011 जो रिजनल प्लॅन फायनलायज जावन लोक समर्पित केल्लो त्या रिजनल प्लॅनान 17(2) अंडर तांकां करेक्शन करूंकशें दिसलें. खंय 12 वर्सां उपरांत ते करेक्शनां करतात. तो जसो प्रोविजन हायकोर्टान चॅलेंज जालो ह्या सरकारान आनी खाशें करून त्या ब्रोकर मिनिस्टर विश्वजीत राण्यान 39A म्हणून प्रोविजन हाडलो. ह्या 39 खंय तरी करेक्शन करतले म्हणून सांगले. 39A तांकां तुम्ही पैसे दिया आनी जाय तो झोन घेया असो प्रोविजन. सुटकेस टू सुटकेस बेजीस तांकां पैसे फारीक करा आनी तुमचो डोंगर आसलो ते सेटलमेंट करून दितले. हरमळान तेच केल्लेलें आसा.
डोंगर ऑर्चर्ड काजी जे कितें आसा तांकां ते सेटलमेंट करून दितात आणि बारीक 300-400 स्क्वेअर मिटर न्हू तो ब्रोकर मिनिस्टर पयलीं सांगतालो गरिबांची धाकटी घरां करून 3.5 लाख स्क्वेअर मीटर तेणे आता सेटलमेंटान घातला हरमळा. टोटल आयच्या दिसाक सुमारे 8.5 लाख स्क्वेअर मीटर 39 इयर अंडर सेटलमेंटान घालून मोकळो. ओल्ड गोवान सगळ्यात जास्त केला 1,60,000 स्क्वेअर मीटर. हरमळचो प्रोव्हिजनली नोटिफाय जाल्लो आसा. गांवचे लोक फाटल्या दिसांनी पाट्यार गेल्ले आमी आहले त्यांच्या वांगडा ऑब्जेक्शन फायल करपाक. गेले सरळ सीटीपीच्या ऑफिसार चीफ टाउन प्लॅनर तिका कितें ते बजावून सांगून येयल्लेले आहा हे जर फायनली नोटिफाय जाय जाल्यार बरें जावचें ना म्हणून. तशेंच गांवचे लोक आमकां आयकून येता की सीएमा पर्यंत घेतलेले ही कागाळ घेवन. सीएमानूय सांगला आपूण जाग दिवचो ना म्हणून. पूण आतां इलेक्शनाय सोंपली आतां कसलो मुद्दो सोदता. अजून पर्यंत कित्याक स्क्रॅप जायना कॅन्सल जायना ते प्रोव्हिजनल नोटिफिकेशन काय आमच्या पाशयाच पळयता ते की कितें करता ते तरी पळोवया न्हू म्हणून. ह्या सरकाराक सांगूंक सोदता हांव की आमच्या पाशयास तुमी तपासूंक नाका आमचे पेशंट तुमी टेस्ट करूंक नाका. हो गोंयकार उठलेलो आसा आनी जर आमकां आतां जर हेज्या फुडें जर तुमी पाशयास तपासशात राग हाडशात तुमकां बरें जावचें ना. तो सत्तरीचो थंय बसला तो बदल स्लोगन मारताले गांवचे गांव काढून या दिल्ली वाल्यांक हैदराबाद वाल्यांक रेड्डी मिश्रा आणि कोणाक दिवपाकशी सामको सावार येयलो ना तेंची. यांच्यानी कोणाच्या विश्वासाचेर गांवचे जागे घेतलेले डोंगर घेतलेले हे असले ब्रोकर मिनिस्टरांच्या विश्वासाचेर ते सद्या तांकां पयशे दितात आणि तांकां जाय तो झोन्स करून घेतात. झोन म्हटल्यार कितें रिजनल प्लॅन म्हणून गोंयचो एक प्लॅन आहा. त्या प्लॅनाचेर नॉन डेव्हलपमेंट स्लोप डोंगर आहा थंयसर बांदकाम करूंक मेळना. आमच्या आजे पणज्यांनी हे पयले पासून मानलेले आसले म्हणून तर आमच्या डोंगरांचेर बी कांयच बांदकामां जायनासलेली. जाली जाल्यार ती देवळां नाल्यार इगर्ज्यो आसताल्यो प्रार्थनाची स्थळां आसतली आमची डोंगर म्हटल्यार. कित्याक आमच्या आज्या पणज्यांक खबर आसलेले की हे डोंगर म्हटल्यार आमचे प्राण आमचे पाणी ह्या डोंगरा वयल्यान येता. आमी कितें थंयसर नॉर्थाक रावना हिमालयान बी की बर्फ पिगळटलो आनी आमकां पाणी मेळटलें म्हणून. आमकां पाणी मेळटा तें ह्या डोंगरांतलें पाणी मेळटा. आनी ह्या सरकाराक हे डोंगर नश्ट करपाची आतां इच्छा येयलेली आहा सावार येयल्लो आहा हेंचेर. हे आमी कशेंच खोपोवन घेवपाचें ना म्हणून आमकां हो लढो आयज जो केला जी मशाल आयज पेटयला. फाटल्याच म्हयन्यात आमी सरवण कारापूर बिचोले वचून एक मशाल यात्रा काडलेली. थंयसरले कारण हेच्या पेक्षा भयंकर आसलेले. ही मशाल कशीच थांबपाक जायना. थांबपाक दितले आमी गोंयभर वडयाई. देव बरें करूं.